brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपमधलं कार्यकर्ते आणि नगरसेवक फोडाफोडीचं राजकारण थांबायचं नावच घेत नाहीये. युती धर्म पाळत एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश द्यायचा नाही असं ठरलंय, असं भाजप आणि शिवसेनेचे नेते म्हणाले होते. पण तरीही चित्र मात्र वेगळंच आहे. डोंबिवलीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आपल्या पक्षात ओढले जात आहेत. बुधवारी आमदार राजेश मोरे यांचे खंदे समर्थक कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. डोंबिवली जवळच्या देसले पाडा इथे शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विकास देसले मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी देसले यांच्यासह त्यांचे समर्थक भाजपमध्ये यावेत यासाठी प्रयत्न सुरू होते. या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधत तीव्र शब्दात टीका केली आहे. काय सांगाल आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, काय आज डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. मधल्या 1 महिन्यापूर्वी सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. मी त्याचा निषेध करतो. आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे 4 वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे. तर आता भाजपकडून सुद्धा या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया आली आहे. पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, काय नेमकं कारण? आपण सर्व पाहतात, राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपागड केली. त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याने सांगितलं. पण सुरुवात कोणी केली? सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं. अंबरनाथ मधले 4 नगरसेवक आणि 2 जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले? तुम्ही घेतलं. त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे असतील यांना आम्ही घेतलं. आणि आजही सदा थरवळ, त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 नोव्हेंबरला रोजलिन फर्नांडिस आमचे अंबरनाथचे पदाधिकारी तुम्ही घेतली, म्हणून आम्ही ह्या 2 तुमचे पदाधिकारी घेतले. जर तुम्ही आमचा 1 पदाधिकारी घ्याल, 1 कार्यकर्ता घ्याल, 1 नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो. आज दुपारी 12 वाजता विकासजी 1 वाजता सदा थरवळ यांचा भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्ध पार्टी आहे. पहिली चूक आम्ही माफ करतो, दुसरीही माफ करतो, पण 3ऱ्या चुकीला आम्ही काही क्षमा करत नाही. मी सर्वप्रथम निषेध व्यक्त केला की चव्हाणसाहेबांबद्दल. आता मी सांगितलं तुम्ही चव्हाणसाहेबांवर निषेध व्यक्त केला पाहिजे का आम्ही खासदारांना निषेध व्यक्त केला पाहिजे हे तुम्ही सांगा.